चवी पेटली, पातीला ठेवले आता गरम व्हायला. पातीला टाकते 3 चम्मच तेल. तेलामध्ये हा कांदा, आपल्याला चिकन वाफवून घ्यायचे. कांदा चांगला लाल होऊन द्यायचा, परतून द्यायचा तेलामध्ये. आता कांदा लाल झाल्यानंतर ना ही अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, ह्याला पण चांगलं परतून घ्यायचे. चुलीवरची भाजी खायला खूप छान लागते. चांगलं परतून झाले, त्यात मी चिकन टाकते. चिकन थोडं परतून घेते. आता त्यात ना हळद मीठ टाकले मी, त्याला थोडं परतून घेते. परतून झाले, थोडं झाकण ठेवते आणि त्यात पाणी ओतते. पाणी ना आता गरम झालंय, आपण त्यात ओतूयात. म्हणजे हे गरम पाणी ओतलं ना भाजीला छान चव येते. चिकनमध्ये, मटनमध्ये अजिबात थंड पाणी ओतायचं नाही, गरम पाणी ओतायचं. आता ह्याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय. तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते भाजीसाठी. आता मी काळ्या मसाल्यासाठी ना कांदे आणले 2-4, खोबरं, फुटाणे, लसूण, अद्रक, कोथिंबीर. हे कांदे मी चुलीत भाजून घेणार आहे आणि खोबरं. त्याला अजून उकळी आली नाही. शिजून झालंय हे चिकन, पूर्ण शिजलंय. आपण त्याला आता काढून घेऊया आणि फोडणी देऊ. मसाला वाटून घेतलाय, काढून घेतलं. आता आपण ह्याच्यात तेल टाकूया. तेल थोडं जास्त टाकायचं, तेव्हाच भाजी छान लागते. मसाला चांगला तळून घ्यायचा. हा घरगुती घरी बनवलेला काळा मसाला आहे, तो मी 2 चमचे टाकलाय. मी फक्त इथं काळ्या मसाल्याचाच वापर केलाय, तो पण घरी बनवलेला, बाकी दुसरी कोणती. आणि हा आहे आपण मगाशी बनवलेला वाटून घेतलेला मसाला काळा. आता आपण चांगलं तळून घेऊया.
त्यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर, चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं. त्याला परतून झालाय. पण हे आळणी ह्यात टाकू देऊया. आता ह्याला चांगलं उकळून द्यायचं. झाली आपली भाजी तयार.